अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 58,831। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, थाने जिले में भिवंडी शहर में कांवरी नदी है। अध्यक्ष महोदय, ऐतिहासिक नदी है। ये एक जमाने में पोर्ट की तरह इस्तेमाल होती थी। अध्यक्ष महोदय, आज कांवरी नदी का ये हाल है कि एक नाले में तब्दील हो गई है। अध्यक्ष महोदय, यहाँ पर अगर आप देखेंगे तो उत्तर में सम्माननीय मुख्यमंत्री महोदय ने ये कहा है कि भिवंडी निजामपुरा के ऊपर एमपीसीबी के माध्यम से केस दाखिल किया गया है और मेरे प्रश्न के बाद जो है 15/2/2023 को एक पत्र भिवंडी निजामपुरा महानगर पालिका को लिखा गया। अध्यक्ष महोदय, पिछली बरसात में जितने भी निचले इलाके भिवंडी के, वो नदी नाका हो या महाड़ा कॉलोनी हो, सब जगह पे पानी भर गया था और तहसीलदार के माध्यम से वहां पे लोगों को मुबादला भी दिया गया था। अध्यक्ष महोदय, मेरा पहला प्रश्न यह है कि इतनी बड़ी जवाबदारी शासन जो है, नदी को रुंदीकरण करना हो, उसको साफ करना हो, शासन ये पूरी जवाबदारी लोकल बॉडी यानी भिवंडी निजामपुरा के ऊपर दे रही है। क्या भिवंडी निजामपुरा इस जिम्मेदारी को लेने के काबिल है? जिस महानगर पालिका के पास पगार देने के लिए पैसा नहीं है, वो इस नदी का ख्याल कैसे रख सकती है? और अध्यक्ष महोदय, इतना बड़ा विषय है कि 20% भिवंडी जो है बरसात के अंदर पानी से भर जाता है और लोग बेघर हो जाते हैं। अध्यक्ष महोदय, क्या सरकार इस प्रश्न के माध्यम से यह उत्तर देगी क्या कि सरकार का इन नदियों के बारे में धोरण क्या है? आप बिल्कुल महाराष्ट्र पोल्यूशन बोर्ड के ऊपर जिम्मेदारी दे देते, वो रेगुलेटरी बॉडी है, लेकिन इस नदी को साफ करना, रुंदीकरण करना, उसको ब्यूटिफाई करना, ये सरकार की जिम्मेदारी है। दूसरा मेरा प्रश्न ये है कि भिवंडी शहर के अंदर 2015 से ड्रेनेज का प्रकल्प चल रहा है। ये नदी से एकदम कनेक्टेड क्वेश्चन है। आज पूरा जो गंदगी है, जिसको आप सॉलिड वेस्ट कहते हैं, वो सारा उस नदी में जा रहा है। 2015 से ईगल कंपनी नाम की एक कंपनी वहां काम कर रही है, जिसका काम ही खत्म नहीं होता। एक भी एसटीपी फंक्शनल नहीं है, एक भी एसटीपी चालू नहीं हुआ है। अध्यक्ष महोदय, क्या सरकार, क्योंकि ये पोल्यूशन से रिलेटेड है, क्या इस पे कार्रवाई करेगी? और तीसरा, ये आदि नदी जो है वो आती है भिवंडी निजामपुरा महानगर पालिका की हद में और आदि जिला परिषद में, तो इसका कोऑर्डिनेशन कौन करेगा? अध्यक्ष महोदय, भिवंडी शहर को इस बात का अभिमान है कि हमारे जिले से सम्माननीय मुख्यमंत्री जी है और कांवारी नदी जैसा एकदम इतना बड़ा जो है वारसा हमको मिला हुआ है, तो इसके ऊपर ध्यान देंगे क्या मुख्यमंत्री जी? ये मेरा प्रश्न है। अध्यक्ष महोदय, कामवारी नदीचं जलप्रदूषण हा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि एक वस्तुस्थिती खरी आहे की महानगरपालिकेच्या निधीतून कामवारी नदीचं प्रदूषण दूर होईल किंवा ती साफ होईल अशी शक्यता कमी असल्यामुळे राज्य नदी संवर्धन योजना जी आहे, या राज्य नदी संवर्धन योजनेमध्ये कामवारी नदीचा समाविष्ट करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे। दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी सांगितले की जे पंपिंग स्टेशन्स आहेत, ती 7 पंपिंग स्टेशन, 4 एसटीपी याची कामं पूर्ण झालेली आहेत। 13 MLD चा एसटीपी प्रकल्प सुरू झालेला आहे आणि 30 MLD प्रगतीपथावर आहे। आणि दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा प्रश्नामध्ये आहे की याचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं का, तर या नाल्यातलं पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही। या संपूर्ण परिसराला MIDC मार्फत पाण्याचा पुरवठा केला जातो। चला पुढचा प्रश्न। सन्माननीय रईस शेख साहेबांनी एक महत्त्वाचा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता। इतर राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत। अध्यक्ष महोदय, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की जरी कामवरी नदी भिवंडी तालुक्यातला हा प्रश्न असला तरी आपल्या महाराष्ट्रामधल्या नद्यांना अक्षरशः गटाराचं स्वरूप अध्यक्ष महोदय आलेलं आहे। इतकी वाईट परिस्थिती आहे आणि त्यामध्ये सरकार कुणाचंही असू द्या, परंतु अध्यक्ष महोदय खूप कठोर निर्णय घेण्याची गरज आहे, कारण आपणच आपल्या शहरामध्ये चांगलं पाणी वापरतो आणि सगळं ड्रेनेजचं पाणी तिथल्या ओढ्यांच्या मार्फत त्या नद्यांना जातं आणि कॉर्पोरेशन ज्या प्रकारे तिथं लक्ष द्यायला पाहिजे, तिथं आयुक्त असतात, तिथं बाकीचे अधिकारी असतात, ते काही तिथं लक्ष देत नाही। तर राज्य सरकार असा काही निर्णय घेणार आहे का की एकंदरीत त्यांचा असणाऱ्या बजेटमधला ठराविक टक्के रक्कम ही त्यांचं ड्रेनेजचं पाणी जाणाऱ्या नद्या किंवा ओढे नाले खराब होऊ नये किंवा STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे बसवण्याच्या करता
तिथं तशा प्रकारचे आदेश सरकार काढून एक ठराविक काळामध्ये ह्या नद्या स्वच्छ करण्याच्या बद्दलचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकार घेणार का, इन्क्लुडिंग कामवरी नदी? अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केला अतिशय तो रास्त मुद्दा आहे आणि या नद्या आता प्रदूषित होत आहेत, या नद्यांमध्ये विना प्रक्रिया केलेलं पाणी, विदाऊट ट्रीटमेंट पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नद्या प्रदूषित होत आहेत. या कामावरी नदीमध्ये देखील तोच विषय आहे, परंतु भिवंडीमध्ये या ठिकाणी STPची कामं सुरू आहेत. एक स्टेपिंग गार्डन येतं, फक्त जे काय जागेचा वाद आहे तो मिटला की तेही काम सुरू होईल आणि एकंदरीत जे STP त्या ठिकाणी आपण करतोय 7 पंपिंग स्टेशन त्या ठिकाणी त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा कामावरी नदीचा जो विषय आहे प्रदूषणाचा, त्या बाबतीमध्ये जी जलपर्णी आहे, जलपर्णीसाठी जे JCB आणि हे पोकलेन लावून जलपर्णी काढतात त्याच्यामुळे काही फरक पडत नाही, ती पुन्हा जलपर्णी होते. त्यामुळे जसं उल्हास नदीमध्ये आम्ही जो प्रयोग केला डॉक्टर शेखर भडसावळे यांना बोलवून, मी स्वतः तिकडे गेलो होतो आणि जे हर्बल फवारणी केल्यानंतर तिथली आता जलपर्णी संपलेली आहे. मी सकाळीच याची माहिती घेत असताना संबंधित आमचे आयुक्त आणि प्रधान सचिव नगर विकास यांना सूचना दिलेल्या आहेत, या भिवंडीतल्या या कामावरी नदीतली सगळ्या जलपर्णी 30 टेक्निक लावून काढून टाका, त्याप्रमाणे तशा सूचना दिल्या. आणि त्याचबरोबर जे नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण हे जे काही STPs आहे, जे मलनिस्सारण प्रक्रिया जी केंद्र आपण करतोय, नगर विकास माध्यमातून आपण नगरोत्थानमधून देखील त्यांना पैसे देतोय आणि याला प्रायोरिटी आपण प्रत्येक महापालिकेला सूचना नक्की देऊ की ह्या ज्या काय तुमच्या विदाऊट ट्रीटमेंट पाणी सोडताय ते बिलकुल आपल्याला सोडता येणार नाही आणि हे पाणी उलट आपण प्रक्रिया केलेलं पाणी जे आहे याच्या पुढचा एक टप्पा जो आपण करू शकतो की टर्शरी प्लांट करून हे पाणी पुन्हा रियूज करू शकतो आपण बांधकामासाठी, सेकंडरी यूज साठी, बाकी इतर कामासाठी. याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर MIDC ला देखील आपण कंपल्शन केलंय की यामध्ये जे पुनर्प्रक्रिया झालेलं पाणी जे आहे हे सेकंडरी यूज साठी तुम्ही वापरलं पाहिजे, पिण्याचं पाणी त्याला वापरता कामा नये, अशा प्रकारचा देखील सरकारने निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं भविष्यामध्ये यामध्ये ज्या ज्या प्रदूषित नद्या आहेत याचं प्रदूषण कमी होईल, यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल. अध्यक्ष महाराज, आता मुख्यमंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, त्या एका व्यक्तीचा त्यांनी उल्लेख केला, ही गोष्ट खरी आहे, त्यांनी काहीतरी एक केमिकल काढलेलं आहे आणि ते जर त्या पाण्यावर टाकलं तर त्याच्यामधनं जलपर्णी उगवत नाही, पण बाकीच्याला पण काही धोका पोहोचत नाही. आणि त्यांनी सांगितलं आम्ही आता इथे कामनरी नदी आहे त्या नदीच्या करता तशा प्रकारचं सूचना त्यांनी आयुक्तांना ब्रीफिंगच्या वेळेस कामवारीच्या बद्दल दिलेल्या आहे. तसं पुण्यामध्ये देखील भीमा नदी जी जाते चंद्रभागा, आता इथं राहुल कुल नाही आहेत, परंतु त्यांच्या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ही जलपर्णी आहे, अशा अनेक नद्यांच्या मध्ये, तर तेच जे काही लिक्विड आहे ते त्या वेगवेगळ्या भागातल्या नद्यांना टाकण्याच्या बद्दल नगरविकासकडनंच सूचना त्या आयुक्तांना देण्यात येतील का, जेणेकरून मग तिथलंही काम व्यवस्थित होईल? अध्यक्ष महोदय, हा जो जलपर्णी काढण्याचा प्रयोग जो केलेला आहे हर्बल वापरून, पिण्याच्या पाण्याला कुठलाही धोका नाही, सगळ्या टेस्टिंग केलेल्या आहेत. त्यामुळे सेंट्रलाइज नगर विकास विभागाकडून सर्व महापालिका आयुक्त, नगरपालिका आयुक्तांना जिथे जिथे जलपर्णी आहे, जो प्रयोग यशस्वी झालेला आहे त्याप्रमाणेच त्या इतर ठिकाणी देखील हा प्रयोग करून ही जलपर्णी जी आहे हे कायमस्वरूपी नष्ट करण्याचं काम शासन नगर विकास विभागाच्या माध्यमातून तशा सूचना दिल्या जातील, जेणेकरून ती पुन्हा पुन्हा ती जलपर्णी येऊ नये म्हणून त्यासाठी सेंट्रलाइज आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून सूचना देऊ.